नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स। हक्का नूडल्स बनवण्यासाठी आपण लोकल नूडल्स घेतले आहे। आता आपण असं एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळून घेतलं आहे। त्यात मी 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि 1 चमचा तेल टाकलं आहे। तेल याच्यासाठी टाकायचं की आपल्या नूडल्स जेव्हा उकडतात किंवा शिजतात तेव्हा ते एकमेकांना चिटकणार नाही आणि अशा खूप बारीक करायचं नाही, मोठ्या मोठ्याच टाकायच्या आहेत। हे बघा, मी अशा सगळ्या मोठ्या मोठ्या टाकते। जास्त बारीक केला तर शिजून अजून चुरा होऊन जातो किंवा बारीक तुकडे होऊन जातात। हे बघा, याला परत अशी उकळी काढून घ्यायची। फुल गॅसवरती उकळी काढून घेतली। आता गॅस मंद करायचा। साधारण 2-4 मिनिटं, साधारण 5 मिनिटं आपण मंद गॅसवरती शिजू देणार आहे। शिजताना जास्त हलवायचं पण नाही, मी फक्त एकदा हलवून देते। हे बघा, आपले नूडल्स शिजले आहे। गॅस बंद केला आहे। हे बघा, जवळपास आपले 80% नूडल्स शिजले आहे। एवढ्याच शिजवायच्या। खूप जास्त शिजवल्या की त्याचा गाळ होतो आणि एकमेकाला चिटकतात। आता आपण अशा गाळणीवर ओतून घ्यायचे आहे। आपण या भाज्या घेणार आहोत। त्यामध्ये मी घेतले आहे गाजर चिरून, शिमला मिर्च, कांदा, कोबी, कांद्याची पात, अद्रक आणि लसूण। आता आपण एका लोखंडी कढईमध्ये तेल टाकूया। चायनीज नूडल्स म्हटल्या की लोखंडी कढई छान वाटते। हे बघा, आता आपण कांदा टाकला आहे, शिमला मिर्च टाकली आहे आणि बारीक चिरलेलं गाजर टाकलं आहे। आता आपण या सर्वांना हाय फ्लेमवरती फ्राय करणार आहोत। फ्लेम मीडियम किंवा मंद करायचा नाही, कारण आपल्या भाजीपाल्याला क्रंच राहायला पाहिजे। यात मी 1 चमचा मीठ टाकले। नूडल्समध्ये काळी मिरी पावडर टाकते। हे सगळं छान हाय फ्लेमवरती आपण फ्राय करणार आहोत। आता आपण टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर कोबी। आपण काही कोबी गार्निश करण्यासाठी ठेवणार आहोत। त्याचबरोबर कांदा पात बारीक चिरून घेतलेली ती पण टाकणार आहोत। नूडल्समध्ये मिठाचा वापर कमी करायचा, कारण सॉस टाकणार आहोत आपण, त्यात मीठ ऑलरेडी असतंच, त्यामुळे मीठ हे फ्राय करताना कमी टाकायचं। आता आपण त्या लोखंडी कढईत फ्राय करून घेतलं आहे। आता आपल्याला मोठी कढई हवी म्हणून आता आपण ही दुसरी कढई वापरणार आहोत। त्या कढईमध्ये आपल्या नूडल्स बसणार नाहीत। हे बघा, छान क्रंची फ्राय झालं आहे। आता आपण यात सॉस टाकून घेऊ। चिल्ली सॉस, एक कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण आता पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घेणार आहोत। ही बघा, अशी स्लरी बनवली। आता आपण टाकणार आहोत चिली सॉस। असं सगळा मी 2 चमचे चिली सॉस वापरला आहे। सोया सॉस, तो पण मी 2 चमचे वापरला। तर सॉस चांगले शिजून घेतले की त्यात आपण टाकणार आहोत जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली आहे ती। ही बघा, ही स्लरी टाकायची। यात अजून थोडं पाणी टाकणार आहे मी यात। हे बघा, स्लरी टाकल्यावर पण शिजवून घ्यायचं। थोडं पाणी अजून टाकते, याला छान शिजवून घ्यायचं। आपण पाणी याच्यासाठी टाकतो की आपण जेव्हा नूडल्स टाकू त्यात छान कोट होतील आणि या कॉर्नफ्लॉवरमुळे, आणि ही स्टेप नेहमी करायचीच। ही स्टेप विसरायची नाही, कारण त्याच्यामुळे छान कोटिंग येते। नुसत्या सॉसनी फारशी कोटिंग येत नाही, त्याच्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी टाकतो त्याच्यामुळे आपल्या ज्या नूडल्स टाकणार आहोत त्यांना छान स्लरी येते। आपण आता परत मीठ टाकणार नाही आहोत, कारण ऑलरेडी आपण नूडल्स शिजवण्यासाठी मीठ टाकलं होतं। त्याचबरोबर आपण भाजीपाला परतण्यासाठी पण मीठ टाकलं होतं आणि सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे आपण मीठ टाकणार नाही आहोत। अशा आपण हळूहळू मिक्स करून घ्यायच्या आहे। खूप जोरजोरात मिक्स करायच्या नाही, हळूहळू मिक्स करायच्या नूडल्स, म्हणजे त्या तुटणार नाहीत। हे बघा, मी अशा हळूहळू मिक्स करते। हळूहळू त्या कोट होत चालल्या आहे, छान कोटा होताना दिसत आहे। हे बघा किती छान कोटिंग आली आहे। हे बघा, मस्त कोटिंग आली आहे। हे बघा, मस्त रंगही आला आहे। हे बघा, आपल्या नूडल्स बनवून रेडी झाल्या आहे। त्यावर आपण थोडी
स्लाइस कांदा, 5 स्लाइस कोबी टाकणार आहोत. हे बघा मस्त आणि एकदम चायनीज गाड्यावरचा फील येतोय. चायनीज गाड्यावर मिळते अगदी तशाच आपल्या हक्का नूडल्स बनवून रेडी झाल्या. आता आपण सर्व करून घेऊ. मी एका प्लेटमध्ये सर्विंगसाठी कोबी आणि कांदा 5चे स्लाइस केलेले पीसेस टाकले आहेत. आता आपण त्याच्यावर नूडल्स टाकणार आहोत. ह्या बघा किती सुंदर दिसत आहे. वाव मस्त. आणि एकदम चायनीज गाडीवर बसून नूडल्स खाल्ल्याचा फील येतोय. हे बघा एकदम छान बनलं आहे. चायनीज गाडीवर मिळता अगदी तशाच. अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.